मी गेली 30 ते 40 वर्ष झालं या गणपतीच्या दर्शनासाठी येत असतो. गणेशोत्सव असो, आपली शिवजयंती असो, याच्यातून आहे ना भरपूर काही शिकण्याजोग आहे. परंतु एकच माझ्या मनाला खंत वाटते, कुठेतरी समाज हा एकत्र आला पाहिजे, बंधुभाव त्यांनी नांदला पाहिजे. आणखीन या गणपती म्हणजे हा एक नवसाला पावणारा गणपती आहे. याचा सुद्धा मला अनुभव आहे. त्याच्यामुळं मी दरवर्षी येत असतो आणि माझं जे काय आहे की मानाचं मी जे तोरण म्हणतो ते दरवर्षी मी या ठिकाणी येऊन 5 नारळ तोरण वाहत असतो. गणपतीमुळे 10 दिवस आपल्या इथं पूर्ण मस्त मजा असते. आणि हे 10 दिवस कधी जातात आपल्याला समजत पण नाही. हा, बरोबर आहे. तर आमच्यासारख्या नवीन लोकांनी म्हणजे जे जवान टोळ आहे त्यांनी या गोष्टीतून काय शिकायला पाहिजे. या तरुणांनी आत्ताच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर व्यसनाधीनचा सोडून या मार्गात उतरलं पाहिजे. गणेशोत्सव असो, आपली शिवजयंती असो, याच्यातून आहे ना भरपूर काही शिकण्याजोग आहे. परंतु एकच माझ्या मनाला खंत वाटते, ते म्हणजे आता इथून पुढे आपण असं एक गणपतीला एक विनंती करू की बाबा आम्हाला सद्बुद्धी दे आणि आमच्या पुढं जे काही DJ वगैरे अशी गाणी वगैरे लागली जातात किंवा काही ठिकाणी लेडीज डान्स वगैरे होतो, हा गणपती बाप्पाने दूर करावा, ही अशी मी सदिच्छा भावना व्यक्त करतो. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव हिरामन श्रीपती हरपळे. माझं आत्ता चालू वय 66 आहे. आणि किती वर्षापासून तुम्ही इथे रघुवीरच्या जवळ येता? 30 ते 40 वर्ष झालं मी या ठिकाणी दरवर्षी येत असतो आणि माझा परिवारही येत असतो. त्याच्यामुळं मला असे म्हणजे भरपूर अनुभव आहेत. आणि काही म्हणजे हा गणपती म्हणजे मला सांगायचं म्हटलं म्हणजे नवसाला पावणारा असल्यामुळं अनेक भक्तांना याचा लाभ पण झालेला आहे. कारण काय टिळकांनी ज्या वेळेला गणपती उत्सव चालू केला त्यावेळेला आपला कुठेतरी समाज हा एकत्र आला पाहिजे, बंधुभाव त्यांनी नांदला पाहिजे. आणखीन ह्या गणपती उत्सवामुळंच आपले काही जे सगळे सोयरे आहेत किंवा आणखीन काही नातेवाईक या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलेलो असतो. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती.